2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून शिवसेना भाजप युती तुटली आणि उद्धव ठाकरेंच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली। पण अवघ्या 2.5 वर्षातच त्यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं। त्यावरून बरंच राजकारणही झालं। पण ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाविषयी फडणवीसांनी एक गौप्यस्फोट केलाय। उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय। एकीकडे उद्धव ठाकरेंनी सामना वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर घणाघाती टीका केली आहे, तर दुसरीकडे फडणवीसांनी उद्धव ठाकरेंविषयी गौप्यस्फोट केलाय। 1999 साली उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचे वेध लागले होते असा दावा फडणवीसांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलाय। 1999च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंचं नाव काही पुढे आलं नाही, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं। तसंच नारायण राणेंना मुख्यमंत्री पद मिळू नये यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केले। खरं तर राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगणं काही गैर नाहीये, मात्र त्यामागचा हेतू राजकीय जीवनात महत्त्वाचा असतो, अशी पुष्टीही फडणवीसांनी जोडली आहे। फडणवीसांच्या या गौप्यस्फोटावरून नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटलंय। देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेऊ नका। नारायण राणे मुख्यमंत्री होते, ते निवडणूक हारले। त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप युती निवडणूक हारले मुख्यमंत्री असताना। हे फडणवीसांना माहीत नाहीये, अत्यंत कच्चं मडकं आहे ते राजकारणातलं। त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढलो आणि निवडणुका हारलो, हे फडणवीसांना माहीत नसेल, कारण फडणवीस तेव्हा फार राजकारणात नव्हते। 1999 साली राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती। शिवसेना भाजप 125, काँग्रेस 75 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 58 जागा मिळाल्या होत्या। त्यावेळी अपक्षांची भूमिका निर्णायक ठरली होती। मात्र एकमेकांविरोधात निवडणूक लढल्यानंतरही दोन्ही काँग्रेसनं एकत्र येत अपक्षांच्या मदतीनं सत्ता सोपान गाठलं। 1999 ला उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री बनायचं होतं, हे आदरणीय देवेंद्रजींनी म्हटलेलं तंतोतंत खरं आहे। पाहिजे तर तुम्ही राणे साहेबांना आणि तेव्हाच्या शिवसैनिकांना विचारा, तेव्हा युतीचं सरकार बनू नये म्हणून उद्धव ठाकरेंनी एका पुण्याच्या उद्योगपतीकडून किती पैसे घेतले, जेणेकरून मुख्यमंत्री शिवसेनेचा बनू नये। दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याचं युतीचं स्वप्न त्यावेळी भंगलं होतं। त्या राजकीय घडामोडीला जवळपास 2.5 दशकं उलटून गेली आहेत, पण आजही त्यावरून राजकारण होताना दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।